नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी काळेसाहेब यांचा भ्रष्टाचार उघडकीस। 12 घनमीटरची दिली टिपी, परंतु 27 घनमीटर। मध्य प्रदेश बुरहानपूर चेकपोस्टवर वाहन जप्त। सदर वाहनाची तपासणी आरएफओ साहेबांनी मेजरमेंट घेतली असता त्यामध्ये 12 घनमीटरची टिपी असताना आणि 27 घनमीटर मिळून आले आहे। तेही मोहाच्या मोठमोठ्या झाडांची लाकडे उपलब्ध। वाहन क्रमांक MP09 HG 6972 महुआ नीम जलाऊ। मात्र लगभग 29 घनमीटर टिपी केवळ 12 घनमीटरची मिळून आले आहे। POR 54/80 05 दिनांक 23/8/2025 रोजी जारी केला गेला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान। जय हिंद जय महाराष्ट्र। मी शेख सईद अल्पसंख्याक दुसरा वर्ग महाराष्ट्र पार्टीचा अध्यक्ष। आम्हाला माहीत पडला की जे बुलढाणा जिल्ह्यातून जळगाव वन परिक्षेत्र अधिकारी श्री काळेसाहेब इन्होंने यायना 12 घनमीटरची टिपी दिली, परंतु मध्य प्रदेश बुरहानपूर नाक्यावर गाडी तपासणी दरम्यान आरएफओ साहेब यायना जे तपासणी केली आणि त्याची मेजरमेंट घेतली, त्यात 29 घनमीटर माल निघून आला। विषय असा आहे की आरएफओ साहेब काळे हे ज्यापासून रुजू झाले जळगाव वन परिक्षेत्र हद्दीमध्ये यायचा भ्रष्टाचारीमध्ये कुठे ना कुठे नाव निघून राहिला। हे जे टिपी देण्यात आली खूप मोठे मोठे याचे मोहेचे लाकडं आहे, परंतु जलौची टिपी आहे। आता जळतण्याची टिपीमध्ये 15 सेंटीमीटरचे खाले लाकडा पाहिजे, परंतु त्याच्यात 100 सेंटीमीटरचे वदर लाकडा त्याच्यात गाडी दिसून राहिले। हल्ली जे बुरहानपूर डीएफओ कार्यालयामध्ये गाडी शिफ्ट केलेली आहे। त्याच्यासाठी माझं हे म्हणणं आहे की डीएफओ माननीय बोस मॅडम यांना तत्काळ चौकशी करून आरएफओ काळे साहेबांना सेवेतून निलंबित करा, अशी आम्ही आशा ठेवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।